नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त भयानक असा ट्विस्ट आता बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की पूर्ण आजी मधुभाऊ हे अर्जुनच्या विरोधात आहेत. तर अर्जुन मधुभाऊंचं मन जिंकण्याचा खूप प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, आता पुढे एक भयानक असा ट्विस्ट घडणार आहे की ज्याने मात्र या मालिकेची पूर्ण दशा आणि दिशा ही पूर्णपणे बदलून जाणार आहे. मित्रांनो, त्याकरता हा व्हिडिओ शांततेने शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता प्रियाला तर प्रचंड राक्षसी आनंद होत असतो. तिने सायलीला घराबाहेर काढलं आणि अर्जुनचं आणि सायलीचं नातं मोडलं या गोष्टीचा आता तिला मात्र आनंद व्हायला लागलेला असतो. आता तिला खूप चांगलं वाटायला लागलेलं असतं की मी काहीही करू शकते. त्याच्यामुळे आता महिपत सुद्धा तिची पाठ जेव्हा थोपटतो तेव्हा मात्र आता ही जी प्रिया आहे ही पूर्णपणे माजून जाणार आहे. आणि ती माजून गेल्यानंतर मात्र आता तिला भान नाही राहणार आणि त्याच गोष्टीमध्ये ती एक मोठी चूक करणार आहे, ज्याने मात्र महिपतचे सुद्धा आता वांदे होणार आहे आणि नागराजचं सत्य सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार आहे. रविराज पार त्या नागराजला फासावरती नेईपर्यंत प्रयत्न करणार आहे आणि त्याच्याच विरुद्ध कोर्टामध्ये खटला लढणार आहे. परंतु या सगळ्याला कारणीभूत ठरणार जर कोण असेल तर ती प्रतिमा आत्याच आता या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरणार आहे आणि प्रतिमा आत्याच अर्जुनला न्याय देणार आहे, सोबतच सायलीला सुद्धा. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. मित्रांनो, आता अर्जुनची परिस्थिती आता जराशी बिकट होणार आहे. पुढे जाऊन आता मधुभाऊ अर्जुनचा अपमान करणार आहे, सोबतच आता पूर्ण आजी सुद्धा नाटकं करायला लागणार आहे. प्रियाशी लग्न करावं याच्यासाठी मात्र आता पूर्ण आजी हट्ट करणार आहे. प्रियासोबत अर्जुनने जुळतं मिळतं घ्यावं याच्यासाठी आता त्या प्रयत्न करणार आहेत. परंतु आता पुढे जाऊन एक अशी भयानक गोष्ट घडते, ती म्हणजे प्रिया आता घरी आलेली असते. ती पूर्ण आजीकडे येते. पूर्ण आजीला म्हणत असते, बघ ना अगं, इतक्या दिवसामध्ये किती गोष्टी घडून गेल्या. अर्जुनचा खोटारडेपणा त्या सायलीमुळे समोर आला. ती सायली जी या घरावरती कब्जा करायला आलेली होती, परंतु तिला वेळीच मी ओळखल्यामुळे मात्र तिचा या घरामध्ये निभाव लागला नाही. आता मात्र या गोष्टी पूर्ण आजीला पटू लागतात. मग आता ती पूर्ण आजीला म्हणत असते की बघ पूर्ण आजी, अगं अर्जुन सोबत आता दुसरी मुलगी तर लग्न करणार नाही, परंतु मी अजूनही तयार आहे. मी अजूनही अर्जुनशी लग्न करायला तयार आहे. पूर्ण आजी, मला अर्जुनशी लग्न करायचंय. तेव्हा आता तूच बघ ना, काहीतरी विचार कर. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणत असते की अगं तन्वी, तू काय म्हणतीये? अगं तो तुझ्याशी लग्न करेल का? अगं तो तुझ्याशी नीट बोलत देखील नाही. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आजी, ते तर तुझ्या हातात आहे ना गं. अगं तू जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या ना तर बघ या गोष्टीचं काही टेन्शन राहणार नाही. मग सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातील आणि मग अर्जुन माझ्याशी लग्न करेल. आता असा प्लॅन हा प्रियाचा असतो. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते की ठीक आहे तन्वी, मी आता अर्जुनला मनवते आणि तू बघ तो तुझ्याशी लग्न करेलच. मग पूर्ण आजी आता अर्जुनचं लग्न तन्वीशी लागावं म्हणजेच प्रियाशी लागावं यासाठी आता अर्जुन पुढे नाटकं करणार आहे, म्हणजे आजारी पडण्याचे. आणि मग तिने आता अर्जुनला जरा इमोशनल करायचं ठरवलेलं असतं. परंतु अर्जुन मात्र या कोणत्याही फंद्यात पडणार नसतो. उलट आता त्याच्या पुढे एक मोठा चान्स उभा राहणार आहे, ते म्हणजे प्रियाचं जे सत्य आहे ते समोर येणार आहे. परंतु ते कसं समोर येणार आहे तर जेव्हा आता प्रिया अर्जुनच्या पाठीमागे लागलेली असते तेव्हा मात्र आता अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते. जर सगळ्या सत्याचा खुलासा करायचा असेल तर त्याला प्रियाशी ज्या पद्धतीने तो आता वागतोय त्या पद्धतीने न वागता तिच्या पद्धतीने वागून, तिच्यासारखं वागून मात्र या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात असं आता अर्जुनला वाटू लागतं. मग अर्जुन मुद्दामच आता प्रियाला थोडेसे चणे टाकायला सुरुवात करतो, थोडेसे दाणे टाकतो, जेणेकरून प्रिया मात्र त्या दाण्याच्या चंगुलमध्ये फसेल आणि मग मात्र तिचं सत्य सगळ्यांसमोर येईल असं आता अर्जुनला वाटू लागतं. मग अर्जुन काय करतो, अर्जुन आता प्रियाशी चांगलं वागायला सुरुवात करतो. जेव्हा पूर्ण आजीने नाटकं केलेली असतात त्यावेळेस मात्र अर्जुनला हे लक्षात आलेलं असतं की हे नाटकं आहे. परंतु तरी देखील आता अर्जुनने ते नाटकं न समजता ते खरंच आहे असं दाखवलेलं असतं. त्याला असं वाटतंय की जसं काय पूर्ण आजीची काळजी आहे म्हणून तो म्हणत असतो की पूर्ण आजी, मी फक्त तुझ्यासाठी हे सगळं करतोय. आणि मग तो मुद्दामच आता पूर्ण
तो मुद्दामच आता तन्वीला जसं काय तिची काळजी आहे असं वागायला लागतो आणि मग तो पुन्हा एकदा ते नाटकं करायला लागतो. आता मात्र प्रियाला जरा डाऊट येत असतो. प्रिया म्हणत असते की अर्जुन तू माझ्यासमोर पुन्हा ते नाटक तर नाही ना करत आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही मी नाटक नाही करत आहे, आता मात्र सिरियसली मी तुझ्यावरती, परंतु नाही मी नाटकं वगैरे करत नाही आहे, परंतु आता माझं मन बदलत चाललंय असं आता जेव्हा अर्जुन म्हणायला लागतो तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते अरे वा, म्हणजे आता हा सुभेदार माझ्या जाळ्यात अडकणार आणि मग मी या घरावरती राज्य करणार असं आता त्याच्या डोक्यामध्ये असतं. म्हणूनच आता अर्जुनने सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली असते. तो आता प्रियाच्या हातचं सगळं खायला लागलेला असतो. तो आता उलटा गेम खेळत असतो. प्रियाला आता जर अडकवायचंय तर मात्र मला असा खेळ खेळावाच लागेल असं अर्जुनला वाटत असतं. मग अर्जुनने आता प्रियाच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली असते. मग प्रिया आता खुश झालेली असते. ती आता महिपतकडे गेलेली असते आणि महिपतला म्हणत असते की फायनली आता मी जिंकले आहे, कारण की अर्जुन आता माझ्या जाळ्यात अडकलेला आहे आणि अर्जुन आता फक्त आणि फक्त माझा विचार करायला लागलेला आहे. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की काय बोलतेस, हे असं जर असेल ना तर मात्र आता आपला प्लॅन सक्सेसफुल व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्यावेळेस मात्र महिपत म्हणत असतो की तो तर तुझ्या जाळ्यात अडकलाय, परंतु केसचं काय, केसच्या मध्ये मध्ये ढवळाढवळ करायला तो येतोच की कोर्टात. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की तो तेही नाही करणार. आता पुढच्या हेअरिंगला बघा तो तुम्हाला कोर्टात सुद्धा नाही दिसणार आणि मधुभाऊ काय त्या सायलीच्या आसपास सुद्धा भरकणार नाही. मी आता असं त्याला हायजॅक करणार आहे असं म्हटल्यानंतर आता महिपत म्हणत असतो की अरे वा, खरंच हे खूपच ग्रेट झालंय आणि मला वाटलं नव्हतं तू इतकी हुशार निघशील, परंतु खरंच तू हुशार आहे हे आता मानायला काही हरकत नाही. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, परंतु एक गोष्ट विसरायची नाही आणि ती जर विसरलात तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की तू आता या महिपतला धमकी देणार, काय बोलतेस तू, तुला म्हणायचं काय नेमकं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की एक लक्षात ठेवा, हे सगळं जे घडतंय ना ते माझ्यामुळे घडतंय, तेव्हा मला विसरून जाता कामा नये गोष्टीचा फायदा घेताना. त्यावेळेस मात्र आता महिपत म्हणतो की हो ना, तुला कोण विसरणार आहे आणि तुझा फायदा तुला चांगलाच मिळेल असं आता प्रिया देखत तर तो म्हणतो. मनात मात्र म्हणत असतो की तुझीही आता मी वाट लावायला वेळ बघणार नाहीये, कारण की तू सुद्धा मला घातक आहे आणि तुझा पण मला बंदोबस्त करावा लागेल असं आता महिपत मनातल्या मनात म्हणत असतो. आता प्रिया, नागराज, महिपत, साक्षी हे सगळे तिथं असतात. तेव्हा मात्र सगळे आता उत्सव साजरा करत असतात की तन्वीला आता सक्सेस मिळालंय आणि सुभेदारांचं घर सुद्धा आता बऱ्यापैकी काबीजमध्ये आलंय आणि कंट्रोलमध्ये आलंय. प्रियाला सगळे आता तिथे रिस्पेक्ट द्यायला लागलेत आणि आता अर्जुन सुद्धा प्रियाचा विचार करतोय. या गोष्टीने मात्र आता सर्वांनाच आनंद होत असतो आणि ते आता पूर्णपणे उत्सव साजरा करायला लागलेले असतात. आता अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते. अर्जुनला एक गोष्ट समजलेली असते की प्रियाचा कुठे ना कुठे या सगळ्या कारस्थानांमध्ये हात आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये की नेमकं प्रिया काय करायचा प्रयत्न करते. म्हणून आता अर्जुन प्रियाच्या सोबत राहायला सुरुवात झालेली असते. आता जेव्हा प्रिया घरी आलेली असते तेव्हा मात्र अर्जुनही घरीच असतो. तेव्हा अर्जुनच्या रूममध्ये प्रिया गेलेली असते. अर्जुनही आता प्रियाशी चांगलं बोलत असतो. अर्जुनला एक गोष्ट लक्षात आलेली असते की जेव्हा जेव्हा त्यांनी मोबाईल बघितलाय प्रियाचा, त्यावेळेस मात्र महिपत वगैरे असे काही फोन नंबर त्याला दिसलेले असतात. म्हणून त्याचा डाऊट असतो. म्हणून तो आता अर्जुन हा प्रियाचा जो मोबाईल आहे तो चेक करायला सुरुवात करतो आणि मग तो सगळ्या ज्या कॉल रेकॉर्डिंग्स आहे त्या आता तो लावून देतो आणि मुद्दामच कॉल ऑटोमॅटिकली रेकॉर्ड झाले पाहिजे अशी त्याने सेटिंग केलेली असते आणि तो प्रियाच्या आता मोबाईलमध्ये ते कॉल रेकॉर्डर त्यांनी लावलेलं असतं आणि आता प्रिया जेव्हा कधी कोणाशी फोनवर बोलेल तेव्हा मात्र त्याच्यापर्यंत त्या रेकॉर्डिंग्स येतील असं त्यांनी व्यवस्था करून घेतलेली असते. अर्जुनने खूप स्मार्ट पद्धतीने या सगळ्या गोष्टी आता विणलेल्या असतात. आता प्रिया मोठ्या जाळ्यात अडकणार आहे हे मात्र तिला माहीत नसतं. ती खूप आनंदात असते. तिला असं वाटत असतं की मी या सुभेदारांच्या फॅमिलीवरती आता राज्य करणार आणि त्याच्यासाठीच तिने आता प्रयत्न सुरू केलेले असतात. दुसरीकडे इकडे सायलीला मात्र काय करावं काय कळत नसतं. तिला कुसुमताई ही मदत करत असते. आता मधुभाऊंच्या डोक्यात मात्र काय प्रकाश पडत नसतो. अर्जुनने इतके प्रयत्न करून सुद्धा, इतकी सच्चाई दाखवून सुद्धा मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात. मधुभाऊंना तो अपमान सतत आठवत असतो जो पूर्ण आजीने त्यांचा केलेला असतो. त्यांना ते सगळ्या गोष्टी आठवत असतात जेव्हा सायलीच्या जे सत्य आहे त्या सगळ्यांसमोर उघडकीस आलं होतं. त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात आणि ते खूप जास्त व्याकुळ होत असतात. अर्जुनने आता मस्त प्लॅन केलेला असतो आणि त्याने आता प्रियाला डिनरला बोलवलेलं असतं.
आता ती डिनरला येणार असते आणि अर्जुनही डिनरला जाणार असतो. दोघेही सोबतच जेवण करणार असतात. त्यावेळेस मात्र प्रियाच्या मोबाईलमधली जी कॉल रेकॉर्डिंग आहे ते आता दिवसभरामध्ये काय बोलणं झालं तिचं आतापर्यंत ते सगळं तो आता ऐकणार असतो. आता मात्र प्रिया तिथं आलेली असते. डिनरला आल्यानंतर मात्र तो प्रियाला म्हणतो की तू तुझे डोळे बंद कर आणि मग आता तो तिला डोळ्यांवरती पट्टी बांधतो. तो आता जरासं रोमॅन्टिक वागायचा प्रयत्न करत असतो, असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला सगळं आता प्रियाचं आवडायला लागले. मग त्याने हे सगळं केलेलं असतं. त्याने मुद्दामच एक गिफ्ट पण आणलेलं असतं आणि मग त्याने तिच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली असते. मग तो हळूच प्रियाचा तिथे असलेला जो मोबाईल आहे तो घेतो. त्या सगळ्या कॉल रेकॉर्डिंग त्याला सेंड करतो. सगळा डेटा त्याच्यातून काढतो आणि सगळे कॉल लॉगसुद्धा चेक करतो. त्याला दिसतं की महिपत आणि साक्षी या सगळ्यांशी बोलणं हिचं आणि म्हणजेच हिचं नेमकं काय काय बोलणं आहे. आणि इव्हन नागराजचा देखील जास्त वेळा फोन असतो. त्याला डाऊट येतो हिचा एवढा फोनवरती यांच्याशी कॉन्टॅक्ट का बरं आहे. त्याने सगळ्याच रेकॉर्डिंग आता स्वतःच्या नंबरवरती पाठवलेल्या असतात आणि त्यांनी सगळं जे काही बोलणं आहे प्रियाचं ते रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते सगळं आता त्याच्या फोनमध्ये घेतलेलं असतं. आणि मग तो मुद्दामच प्रियाला म्हणतो की आता तुला डोळे उघडायचे, परंतु मी जेव्हा पट्टी खोलील तेव्हा आणि मी तुझ्यासमोर काहीतरी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. मग अर्जुनने एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट आता तो प्रियाला देतो. प्रिया फार खुश होते. प्रिया खूप आनंदात असते. परंतु आता अर्जुनच्या हाती खूप मोठा कारभार लागलेला असतो, जो की प्रियाचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा कारभार असतो. जिचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स आता त्याने काढायला प्रयत्न केलेले असतात आणि त्याला ते सक्सेसफुली भेटलेले पण असतात. आणि मग प्रियाला तो जेव्हा सरप्राईज देतो त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणत असतो की चल आता आपण पटपट जेवण करूया आणि निघूया. मग तो आता प्रियाशी गप्पा मारत असतो इतका नॉर्मली की प्रियाला कधीही काहीही कळणार नाही आणि प्रियाला डाऊट सुद्धा येणार नाही त्याने काय केलंय त्याचा. आणि मग आता अर्जुन एकदम नॉर्मली वागायला लागलेला असतो. आता अर्जुन तिला खूप आनंदामध्येच तिथून काढून देतो आणि अर्जुन आता स्वतः ते जे काही रेकॉर्डिंग आहे त्या आता गाडीमध्ये जाऊन ऐकायला लागतो. आणि मग प्रियाचं जे काही सत्य चेहरा आहे, खरा चेहरा आहे, तो सगळ्यांसमोर आलेला असतो. महिपतशी तिचं बोलणं झालेलं असतं पुढल्या प्लॅनबद्दल. अर्जुन सुभेदारला कसं जाळ्यात घ्यायचं आणि पूर्ण प्रॉपर्टीवरती कसा डोळा मारायचा हे तिच्या जेव्हा उद्देश त्यांनी ऐकलेले असतात त्यावेळेस मात्र सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो. त्यातच एक क्लिप अशीही असते की ज्याच्यामध्ये प्रिया म्हणत असते साक्षीला की मी खोटी तन्वी बनून ना माझ्या डोक्यावरती उगच मिऱ्या वाटून घेते. या सगळ्यांचं पुढं करायचं, यांच्या मनासारखं करायचं, त्या अर्जुनला माझं काही घेणं देणं नाही. मी त्याच्या पुढे पूर्ण हातपाय पसरून त्याला म्हणवत असते, त्याच्या मनासारखं करायचा प्रयत्न करते, तरी सुद्धा तो माझं काही ऐकत नाही. अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आता त्या रेकॉर्डिंगमध्ये पुढे आलेल्या असतात आणि अर्जुनला आता धक्का बसलेला असतो. अर्जुनला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची भीती वाटत असते की इतक्या दिवस ही मुलगी आपल्या सोबत राहिली तरी सुद्धा हिच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या नाही. मी एक वकील असून सुद्धा ह्या गोष्टी मला समजल्या नाही. इव्हन रविराज सरांना सुद्धा समजल्या नाही, सिनियरला सुद्धा काही कळालं नाही की नेमकं हे प्रियाचं सत्य रूप आहे आणि आपल्याला हे कळू कसं शकत नाही. या गोष्टीचा पश्चाताप आता अर्जुनला होऊ लागतो. अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की याच्यामध्ये एक व्यक्ती नाहीये, याच्यामध्ये महिपत सुद्धा आहे आणि नागराज सुद्धा आहे. म्हणजे रविराज सिनियरचा भाऊच जर याच्यामध्ये आहे तर मात्र या गोष्टी खूपच खतरनाक असणार आहे आणि ही पूर्ण सत्यता आपल्याला तपासावी लागणार आहे. म्हणूनच आता अर्जुन गप्प असतो. त्या सगळ्या रेकॉर्डिंग त्याने ऐकलेल्या असतात आणि आता तो घरी चाललेला असतो. त्याला वाटेतच आता प्रतिमा आत्या भेटते. प्रतिमा आत्या जेव्हा त्याला भेटते त्यावेळेस मात्र तो जरा शॉकच होतो, कारण की प्रतिमा आत्या मंदिरातून घरी चाललेली असते आणि प्रतिमा आत्याला जेव्हा तो बघतो तेव्हा मात्र प्रतिमा आत्या त्याला म्हणत असते की मला गाडीमध्ये येऊ दे, मला घरी ड्रॉप कर, कारण की ती रिक्षाने चाललेली असते. आता प्रतिमा आत्या स्वतःहून म्हणालेल्या असतात. जेव्हा आता अर्जुनच्या गाडीमध्ये प्रतिमा आत्या बसते त्यावेळेस मात्र अर्जुन जरा विचलित असतो. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या विचारते की काय झालं, तुझं आणि सायलीचं बोलणं होतंय की नाही आता. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ मात्र मला या सगळ्या गोष्टीला परमिशन देत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला त्यांचं मन जिंकता येत नाही. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या म्हणत असते की मला तुला याहीपेक्षा एक मोठी गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे मला तुला प्रियाबद्दल काहीतरी गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सांग ना आत्या. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या म्हणते की ती जी प्रिया आहे ना ती माझी तन्वी नाहीच आहे. मला खूप दिवसांपासून डाऊट होता, परंतु आता त्या गोष्टी सत्यात उतरल्यात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो आत्या, मला सुद्धा ते सत्य समजलंय. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की तुला माहिती आहे का खरी तन्वी कोण आहे.
तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही माहिती. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की अरे आपली खरी तन्वी, माझी खरी मुलगी ती म्हणजे सायली. सायली. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की सायली. तेव्हा मात्र सायली नाव ऐकून अर्जुन आता शॉक झालेला असतो. तेव्हा मात्र प्रतिमा त्या म्हणत असते की शॉक नको होऊ, खरं तेच आहे आणि ते सगळं सत्य मला समजलेलं आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला देखील प्रियाच्या विरुद्ध पुरावे मिळालेत आणि प्रिया सोबतच तुमच्या विरोधात तुमच्याच घरातला एक व्यक्ती आहे, तो नागराज म्हणजेच सिनियरचा भाऊ. तेव्हा मात्र आता मात्र पूर्णपणे प्रतिमा सुद्धा हादरलेली असते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की ठीक आहे, आपल्याला हे सगळं सत्य समजलंय ना, आता मात्र आपण प्लॅन करूनच जाऊयात. तेव्हा मात्र अर्जुन आता म्हणतो की करायचं तर करायचं काय नेमकं. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की मी रविराजांना सगळं सांगते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही नाही नको, सिनियर तर माझंही काही ऐकणार नाही आणि तुमचंही काही ऐकणार नाही. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, मी आता त्यांना बोलवतेच आणि ते मग येतील, मग आपण सगळं काही बोलूयात. आणि मग आता रविराजला प्रतिमाने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मला तुम्ही घ्यायला येता का, अर्जुन सोबत आहे असं सांगितलेलं नसतं. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की हो येतो ना. तेव्हा मात्र लगेचच जेव्हा रविराज खाली निघत असतो त्यावेळेस मात्र नागराज विचारत असतो की काय रे दादा, कुठं चाललाय इतका काही. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की अरे काही नाही, प्रतिमाला घेऊन आलो, मंदिरात गेली. तेव्हा मात्र आता इकडे मस्त खुश होऊन नागराज म्हणतो की ठीक आहे ये जाऊन. आणि आता नागराज सुद्धा हॅप्पी असतो कारण की अर्जुन प्रियाच्या जाळ्यात अडकलाय हे त्याला लगेचच कळालेलं असतं. जेव्हा ती डिनर त्यांचा झालेला असतो त्याच्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी आता नागराजला कळालेल्या असतात की अर्जुननी प्रियासाठी गिफ्ट आणलेलं असतं. त्याच्यामुळे आता नागराज खुश असतो. दुसरीकडे आता रविराज तिथे त्या लोकेशनवरती आलेला असतो जिथे त्याला प्रतिमाने बोलवलेलं असतं. प्रतिमा तिथे असते उभी आणि आता ती एकटीच असते. अर्जुन बाजूलाच गाडीमध्ये बसलेला असतो. प्रतिमाने त्याला सांगितलेलं असतं की तू काही वेळाने मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोलते. तेव्हा मात्र आता रविराजशी प्रतिमा बोलत असते, त्याला आता सगळ्या गोष्टींची जाणीव करून देते की आम्हाला तुम्हाला काहीतरी खूप भयानक सत्य सांगायचं आहे. कदाचित ते तुम्ही पचवू शकणार नाही, परंतु ते तुमच्यासाठी कळणं फार महत्त्वाचं आहे असंही आता सांगण्यात येतं. मग आता काय, आता मग लगेचच रविराज म्हणतो की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग प्रतिमा आत्या म्हणते की मी आता कोणाला बोलवलं माहिती आहे. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की अगं मला काही कळू नाही राहिले प्रतिमा, तू काय बोलू राहिली आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की तुम्ही फक्त बघत राहा, मी आता त्याला बोलवते. आणि मग गाडीतून खाली उतरून आता लगेचच अर्जुन तिथे आलेला असतो. तो आता रविराजच्या समोर येताच मात्र रविराज म्हणत असतो की हा इथं काय करतोय. तेव्हा मात्र रविराज सरांना आता अर्जुन म्हणत असतो की सिनियर तू माझं ऐकून घे, मला काय बोलायचंय ते, सोबतच आत्याला पण काहीतरी बोलायचंय ते सुद्धा ऐकून घे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की रविराज तुम्ही मला प्रॉमिस केलंय की तुम्ही चिडणार नाही, काहीच नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी आता ऐकून घेणार आहात. तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे, परंतु तुम्हाला हे समजणं प्रचंड प्रचंड गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा अनर्थ होऊ शकतोय. असं आता जेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असते तेव्हा मात्र रविराज जरा सिरियसली ऐकायला सुरुवात करतो. रविराज म्हणत असतो की काय झालंय, मला काही कळेल का, इतके का तुम्ही असे बिहेव करताय, मला काही समजूच नाही राहिलं, इतके का घाबरताय. तेव्हा मात्र आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो. प्रतिमाने आता ऑलरेडी निम्म्या गोष्टी सांगितलेल्या पण असतात आणि मग आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो जी घरामध्ये जी तन्वी आहे, आपण जिला तन्वी समजतोय ती मुळात तन्वी नाही आहे. ती एक हायर केलेली मुलगी आहे जी आपल्याकडे पैशांसाठी आलेली आहे फक्त. आणि ते सगळं काही केलंय ते कोणी केलं माहिती आहे तुला. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्या सख्या भावाने नागराजने सुपारी दिली होती महिपतला आणि या सगळ्या डिटेल्स मी आता काढल्यात. त्यांचं सगळं भेटणं बोलणं या सगळ्या गोष्टींची माहिती मी काढली आहे, ही बघ. आणि आता एक फाईलच पुढे आता रविराजला दिलेली असते, सोबतच एक मोबाईल दिलेला असतो, त्यांच्यासोबतचे फोटो. की अर्जुनने जेव्हा त्या कॉल रेकॉर्डिंग ट्रान्सफर केलेले असतात तेव्हा मात्र खूप सारे फोटो रॅन्डमली त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये पाठवून घेतलेले असतात. ते सुद्धा आता त्याच्यामध्ये त्याला त्या गोष्टी दिसत असतात. प्रतिमा आता रविराजला म्हणत असते तुम्ही बघितलं इतक्या दिवस तुमच्या सोबत असणारी मुलगी तुम्हाला तुमची मुलगी वाटत होती, परंतु तुम्ही तुमच्या मुलीला ओळखू शकला कधी. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की काय बोलतेस तू. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की तुमची खरी मुलगी कोण आहे माहिती आहे तुम्हाला. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की नाही माहिती. तेव्हा मात्र आता लगेचच प्रतिमा म्हणत असते की तुमची खरी मुलगी सायली आहे.
तेव्हा मात्र रविराज घाबरतो आणि म्हणतो की काय, माझी मुलगी सायली, शक्यच नाही. तेव्हा मात्र आता प्रतिमाने रविराजला पूर्णपणे त्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात. रविराजला त्याची चूक जाणवू लागत असते. आता मात्र अर्जुन, रविराज आणि प्रतिमाची एक टीम तयार झालेली असते आणि आता जे काही सत्य अर्जुनने मनात ठेवलेलं ते मात्र आता त्याने मनातच ठेवलेलं असतं. ते आता त्याला पूर्ण आजीला दाखवायचं असतं. त्याच्या आधी त्याने सिनियरला आता दाखवायचं का नाही याच्यावरती विचार केलेला असतो. परंतु आता दोघांनाही एकाच वेळी या सगळ्या गोष्टींचा खुलासा करू असं त्याच्या डोक्यामध्ये असतं. म्हणूनच आता ते सगळेजण पूर्ण आजीकडे आलेले असतात. पूर्ण आजी तिथे असते आणि आता अर्जुन सर्वांनाच खाली बोलवून घेतो आणि मग जे काही त्याच्याकडे पुरावे आहे ते आता ते डायरेक्टली पूर्ण आजीला तो दाखवतो. नेमकी त्या दिवशी प्रिया घरी नसते. आता सगळा काही पुरावा आहे, तिचं जे बोलणं आहे हे सगळंच्या सगळं आता पूर्ण आजीने ऐकलेलं असतं. ते फोटो सुद्धा पाहिलेले असतात. सोबतच प्रतिमाने सुद्धा सांगितलेलं असतं. आता मात्र पूर्ण आजी पूर्णपणे भडकलेली असते. पूर्ण आजीला प्रचंड राग येत असतो की प्रिया ही तीच प्रिया आहे जिने मला आतापर्यंत फसवलं आणि आतापर्यंत घरामध्ये फक्त पैशांसाठी आली आणि मला हे कसं नाही कळलं की हिच्या चेहऱ्यावरती एक मुखवटा आहे जो मला कधीच दिसला नाही. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुला ही गोष्ट तर कळाली आहे, परंतु आता तुला अजून एक खूप मोठा धक्का बसणार आहे पूर्णाजी. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की काय रे. तेव्हा मात्र आता अर्जुन सांगू लागतो की खरी तन्वी कोण आहे माहिती आहे. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की मग कोण आहे खरंच तन्वी, आपली तन्वी नाही मिळाली आपल्याला. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की आपली तन्वी कुठेही गेलेली नाहीये. आपली तन्वी तर आपली आतापर्यंत काळजी घेत होती. आपली तन्वी आपल्या सोबत होती. आपल्या तन्वीने आपली नेहमी जिम्मेदारी घेतली. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की काय बोलायचं ते व्यवस्थित बोल ना, तू असं काय बोलते कोड्यामध्ये, मला काहीही समजत नाहीये. अर्जुन जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोल, मला समजेल तरी. तेव्हा मात्र आता अर्जुन पूर्णाजीला समजावून सांगू लागतो की बघ आतापर्यंत आपल्या तन्वीने आपल्यासाठी खूप काही केलंय अगं. तेव्हा मात्र पूर्णाजीला समजत नसतं की हे नेमकं कोणाबद्दल बोलतंय. परंतु आता अर्जुन हळूहळू सगळ्या गोष्टी सांगू लागतो. आपण जेव्हा दुःखी असू तेव्हा मात्र आपल्याला हसायला लावलं तिने. आपण जेव्हा कुठे अडकलो असो, आपण कोणत्या संकटात असू तरी सुद्धा तिने आपल्या जीवाचं रान करत आपल्याला वाचवलेलं आहे आजपर्यंत. तेव्हा असं अर्जुन आता बोलत असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की अरे पण म्हणायचंय कोण तुला, कोण आहे आपली तन्वी. तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की आपली तन्वी सायली आहे. तेव्हा मात्र आता पूर्णाजीला धक्का बसतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की काहीही सांगू नको, या सगळ्या भाबड कथा आहे. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते अगं पूर्णाजी, अगं मी खोटं बोलेल का, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये, अगं सायलीच आपली तन्वी आहे. तेव्हा मात्र आता पूर्णाजीला विश्वास बसलेला असतो. जेव्हा प्रतिमाने हे सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता पूर्णाजीने संपूर्ण विश्वास आता ठेवलेला असतो. पूर्णाजी आता म्हणत असते की माझी तन्वी सायली आहे आणि मी इतक्या दिवस तिला काहीच्या काही बोलत राहिली, करंटी मी कुठली, असं आता स्वतःलाच दोष देऊ लागलेली असते. पूर्णाजी आता रडायला लागलेली असते. तिला आता अश्रू अनावर झालेले असतात. तिला आता प्रचंड वाईट वाटत असतं. मग आता काय, सगळं सत्य सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं. प्रियाचा तो आवाज आता अर्जुनने सगळ्यांना दाखवलेला असतो. ते सगळं आता सगळ्यांनी बोलणं ऐकलेलं असतं. इव्हन अस्मिता सोबतचं सुद्धा बोलणं समोर आलेलं असतं. पूर्णाजी अस्मितावरती सुद्धा चिडलेली असते आणि सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. सगळं काचेसारखं पारदर्शी झालेलं असतं. सगळ्या गोष्टी अशा मोकळ्या ढाकळ्या झालेल्या असतात. सर्वांनाच धक्का बसलेला असतो. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यामुळे आता मात्र प्रियाची चांगलीच वाट लागणार असते. आता रविराज पूर्णपणे रागात आलेला असतो आणि आता तो नागराजची वाट लावण्यासाठी डायरेक्टली पोलिसांना फोन लावतो. पोलिसांमध्ये आता सगळ्या गोष्टींची कंप्लेंट केली जाते. आता प्रतिमाने अजून एक खुलासा केलेला असतो की माझ्यावरती जे जीवघेणे हल्ले झाले त्यावेळेस आपला ॲक्सिडेंट जो घडवला गेला तो ॲक्सिडेंट नव्हता, तर तो होता घातपात आणि तो घडवला तो महिपतनेच. आणि मग काय, मग आता रविराजला प्रचंड राग आलेला असतो आणि आता रविराज सुद्धा रागवलेला असतो, अर्जुन सुद्धा रागवलेला असतो आणि प्रियाचा सुद्धा आता पर्दाफाश ते करणार असतात. प्रिया आता बाहेरून तिथे घरात आलेली असते. प्रिया घरात घुसतात. आता मात्र सगळ्यात पहिल्यांदा पूर्णाजी प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणत असते की खोटारडी कुठली आणि सगळ्या गोष्टी आता ती बोलायला लागते. तेव्हा मात्र प्रिया घाबरलेली असते. प्रिया पहिल्यांदा स्वतःला इनोसंट प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असते, परंतु आता तिलाही समजलेलं असतं की आपलं भांडं फुटलंय. तेव्हा मात्र प्रिया तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते, परंतु आता कल्पनाने तिला धरलेलं असतं आणि आता प्रियाला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात हे सगळे देणार असतात आणि
आता मात्र नागराजची चांगलीच वाट रविराज लावणार असतो, सोबतच महिपतची सुद्धा वाट लावणार असतात. अशा प्रकारे मित्रांनो चांगलं सत्य आता हे सगळं उलगडीस आलेलं असतं. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय तर आम्हाला ते कमेंटद्वारे कळवा आणि पुढं काय नेमकं घडतंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 अशी कमेंट करा खाली. आणि मित्रांनो तुमचा जो सपोर्ट आहे तो खरंच अतिउत्तम आहे आणि तुम्ही जे काही भरभरून प्रेम देताय ते असंच देत राहा. अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.